स्टार्ट करायचे आपण ॲडजेक्टिव्ह स्टार्ट करू. आपण कालचे टॉपिक्स पाहिले मॉडेल्सचे, त्याच्यावर काही PYQ पाहणं आवश्यक आहे की काल जी थेअरी आपण शिकलो त्या थेअरीला प्रॅक्टिकलची जोड पाहिजे. आणि काही मॉडेल्सचे टॉपिक्स आपले पेंडिंग आहेत ते मी आज शिकवतो. म्हणजे तुमचं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जो आहे हा सेक्शन पूर्ण होतो. ठीक आहे, काहींकडे लिहिलं आहे, काहींकडे फोटो आहे, पण नेक्स्ट टाइम पासून काय करा, मी जे स्लाइड्स तुम्हाला देतो तुम्ही इथे फोटोज काढा, पण नेक्स्ट लेक्चरसाठी तितकं जे मटेरियल आहे तुमच्या कॉपी तुम्ही ट्रान्सफर करा, ते तुमचे रिटर्न नोट्स ते होतात. टॅब्युलर फॉर्ममध्ये बघा, जे पहिलं वूड आहे त्याचा पार्टनर यूज टू आहे आणि यांच्यातलं फंक्शन हॅबिच्युअल पास्ट टेन्स आहे. आणि अशा वाक्यांचे ट्रान्सलेशन चा 6 असं हा वूडचा पहिला पॉईंट. मग वूडचा दुसरा पॉईंट असा होता की वूडच्या समोर रादर पाहिजे, रादरच्या पुढे एक V1 प्लस सेंटरला दॅन पाहिजे, मग पुढे पुन्हा एक V1 पाहिजे. आणि याच्यातलं फंक्शन मी काल चॉईस म्हटलं होतं, त्यात तुम्हाला एक वर्ड पुन्हा ॲड करावा लागेल, तो म्हणजे रेफरन्सचा. आणि याचं ट्रान्सलेशन पसंत करेल या स्टाईलने. हा वूडचा दुसरा पॉईंट. देन तिसरं म्हणजे वूडचा पार्टनर हा कूड होता आणि या दोघांचा उपयोग पोलाइट रिक्वेस्ट करण्याकरता. आणि वूड बद्दलचा शेवटचा पॉइंट असा होता की वूड हा विलचा पास्ट टेन्स आहे. एवढं होतं. MPSC मध्ये या चारही पॉईंटवर जे वूडबद्दलचे आहे ते क्वेश्चन्स आले. मग आपण कॅन आणि कूड याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला. मी या साईडला लिहितो. मी सांगितलं होतं की कॅन हे प्रेझेंट टेन्स मध्ये असतं आणि कूड हे पास्ट टेन्स मध्ये असतं. कॅन प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे कॅनचे पार्टनर हे इज अँड आर होते आणि कूडचे पार्टनर हे वॉज आणि वर. MPSC मध्ये याच्यावर क्वेश्चन्स आहेत. शिवाय अजून एक पार्ट ठेवायचा आहे, ते म्हणजे कॅन आणि कूड या दोघांचं मॅचिंग एबल टू शी. हे सांगायचं कारण काय की जर कॅन आणि कूड यांचं मॅचिंग एबल टू शी होईल, ज्या वाक्यात कॅन आणि कूड आहे त्या वाक्यात एबल टू नाही पाहिजे, आणि ज्या वाक्यात एबल टू आहे त्या वाक्यात कॅन कूड नाही पाहिजे, कारण की दोन्ही शब्द सेम मिनिंग इंडिकेट करतात किंवा कॅरी करतात. मग मी हेडिंग देतो कॅनचं, आणि कॅनचं पहिलं फंक्शन आहे ॲबिलिटी, दुसरं आहे इनॲबिलिटी, तिसरं फंक्शन आहे पॉसिबिलिटी, आणि पॉसिबिलिटीला अजून एक नाव राहतं प्रोबॅबिलिटी. हे मी काल नाही सांगितलं, आज मी हे अपडेट करतो. नंतर असतं परमिशन, त्यानंतर राहील रिक्वेस्ट. या परमिशन मध्ये 3 गोष्टी येतात. मागणे म्हणजे परमिशन मागणे, तर मागितली तर देणे, आणि तिसरी नकार देणे म्हणजे परमिशन न देणे. रिक्वेस्टच्या पुढे येतं कॅपॅसिटी,
बस हे एवढे मेजर फंक्शन्स आहेत, बाकीच्या फंक्शनला महत्व आहे. ॲबिलिटी, इनॅबिलिटी. काल मी पॉसिबिलिटी बद्दल बोललो, आज मी हा एक नवीन वर्ड टाकलाय, प्रोबॅबिलिटी. मराठीत जर याला समजून घ्यायचं असेल तर पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे संभावना. रिक्वेस्ट आणि कॅपॅसिटी. ठीक. आता बोलू आपण कूडच्या फंक्शन. कूड मधलं पहिलं फंक्शन असतं पॉसिबिलिटी. कन्फ्युजन कुठे वाटतं? कॅन मध्ये पण पॉसिबिलिटी, कोड मध्ये पण पॉसिबिलिटी. हा पाठांतराचा पाठ. पण शेवटी तुम्हाला ते वाक्य वाचून त्या वाक्यात काय अर्थ लपला आहे हे बघून निर्णय घ्यावा लागतो की पॉसिबिलिटी आहे की नाही. आणि पॉसिबिलिटी म्हणजेच होतं प्रोबॅबिलिटी. मग कूडचं दुसरं फंक्शन आहे पास्ट मधली ॲबिलिटी. आणि जर नेगेटिव्ह असेल तर पास्ट मधली इनॅबिलिटी. थोडं याच्या खालच्याकडे दुर्लक्ष करा, फोकस पहिल्यावरच करा. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न हे पास्ट ॲबिलिटीवर येतात. आणि इथेच लिहिलं आहे कूड म्हणजे कूड होतं जेव्हा या दोघांमध्ये फंक्शन काय असेल, पोलाइट रिक्वेस्ट. तर कूडचं तिसरं फंक्शन राहील पोलाइट रिक्वेस्ट. हा जो सेक्शन उरला आहे, हा या सेक्शन मध्ये मी दोन गोष्टी लिहितो. एक म्हणजे आय आणि वी या दोघांच्या समोर तुम्हाला शॅल वापरायचा आहे ग्रामरच्या नुसार. पण प्रॉमिस काल हे खूप मोठं होतं. प्रॉमिस, डिटर्मिनेशन, रिझोल्युशन, कमिटमेंट, वॉर्निंग, थ्रेट, रूल, लॉ, इन्स्ट्रक्शन एवढे विशिष्ट अर्थ असतील तर आय आणि वी या दोघांच्या समोर वी. आणि हा एक सेक्शन लिहितो मी. जर शॅलच्या पुढे आय असेल आणि जर तो क्वेश्चन असेल तर याच्यामध्ये परमिशन मागणे असं फंक्शन लपत असतं. जागा संपली. आता मला फक्त मस्ट बद्दल काय लिहिलं आहे हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. तुम्ही याचा एक फोटो घ्या आणि व्हॉट्सअप करा किंवा मग टेलिग्राममध्ये आपण मॉडेल्सवरचे MPSCने काय प्रश्न विचारले त्याच्याबद्दल. त्याला मी टाकलं व्हिडिओ. पहिला प्रश्न. सर्वांना मिळाले? टेलिग्रामवर बघा. टेलिग्राम. पहिला क्वेश्चन आहे राज्यसेवा 2022 मधला. आयडेंटिफाय फंक्शन ऑफ मॉडेल ऑक्सिलरी कूड इन द गिवन सेंटेन्सेस. त्यांनी एक सेंटेन्स दिलाय, त्या सेंटेन्स मध्ये कूड हे जे मॉडेल ऑक्सिलरी वापरलं आहे त्याचं त्यांनी फंक्शन विचारलं आहे. त्यांनी 4 फंक्शन दिले. एक्सप्रेस ॲबिलिटी इन द पास्ट, एक्सप्रेस परमिशन, एक्सप्रेस पॉसिबिलिटी, एक्सप्रेस ऑब्लिगेशन. आणि सेंटेन्स आहे वन कुड वॉक माइल्स इन द जंगल विदाउट सीइंग इवन अ वाइल्ड रॅबिट. त्यांनी तुम्हाला कोणत्या मॉडेलचे फंक्शन विचारले? आन्सर द्या. त्यांनी कूड या मॉडेलचं फंक्शन विचारलं. आता बोर्डकडे ही अगदी बॉटमची लाईन बघा. मी कूडचे किती फंक्शन लिहून दिले? पॉसिबिलिटी म्हणजेच प्रोबॅबिलिटी, अजून
पास्ट ॲबिलिटी मी इनहॅबिलिटीला क्रॉस केलाय म्हणजे कमी मार्क. आणि शेवटचं काय पोलाइट रिक्वेस्ट. मग त्या 3 फंक्शन पैकी तुम्हाला किती फंक्शन दिसून राहिले? किती? 2 दिसतात. म्हणजे ॲबिलिटी इन द पास्ट आणि एक पॉसिबिलिटी. म्हणजे तुम्ही 2 ऑप्शनला रिमूव्ह केले. आता आपल्याकडे किती ऑप्शन होते? आता बघा सेंटेन्स आहे. One could walk miles in the jungle without seeing even a wild rabbit. मी कशा प्रकारे ट्रान्सलेशन करतो ते बघा. असंही होऊ शकते की तुम्ही जंगलामध्ये कित्येक मैल चालत जा आणि तरी तुम्हाला एक ससा पण दिसणार. तर हे वाक्य जेव्हा मी मराठीत सुरुवातीला म्हटलं तेव्हा स्टार्टिंग काय असंही होऊ शकते. असं होण्याची काय शक्यता. म्हणून ऑप्शन कोणता आहे? पॉसिबल. समजलंय? हा अगदी ताजा प्रश्न आहे मागच्या वर्षीच्या राज्यसभा. सेकंड क्वेश्चनला तुम्ही सांगा की आन्सर काय आहे, मग मी त्याला एक्सप्लेन करतो. आश्चर्य म्हणजे 4 ऑप्शन मध्ये मॉडेल एकच वापरलं. कोणतं? पहिला आहे शुड इट, दुसरा आहे शुड हॅव इटन, तिसरा आहे शुडंट इट, चौथा आहे शुड नॉट हॅव इटन. बरं मी ते जे वाक्य आहे ना ते मराठीत म्हणतो. I am feeling sick. I blank space so much chocolate. मला आजारी पडल्यासारखं वाटत आहे. मी खूप जास्त चॉकलेट खायला पाहिजे, नाही खायला पाहिजे, खायला पाहिजे होते, खायला नाही पाहिजे होते. मी खूप जास्त चॉकलेट खायला पाहिजे, खायला नाही पाहिजे, खायला पाहिजे होते की खायला नाही पाहिजे होते. असा अर्थ कॅरी करणारा कोणता ऑप्शन? इथे शिकणारी गोष्ट कोणती आहे की शूडचा अर्थ पाहिजे होतो. मी एखादं शिकवलं माहिती. शूड इज इक्वल टू मस्ट, मस्ट इज इक्वल टू. पण त्यांनी प्रश्न किती घुमावून विचारला. म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशन करण्याची ॲबिलिटी असायला पाहिजे. तिसरं ऑप्शन, तिसरा क्वेश्चन, करेक्ट सेंटेन्स ओळखायचे. यू मस्टंट. त्या दिवशी तुम्हाला आश्चर्य वाटून आलं होतं की मस्टंट वगैरे होतं का? दिसला? तुम्हाला कॅन नॉट म्हणजे कांट, मे नॉट म्हणजे मेंट, माइट नॉट म्हणजे माइटंट आणि मस्ट नॉट म्हणजे मस्टंट. तुम्हाला वाटायचं की असं होतं की नाही होतं आणि एमपीएससीने विचारलं. यू मस्टंट ड्रायव्हिंग फास्ट, यू नीडंट ड्राईव्ह फास्ट, डोंट यू हॅव टू गो टू द ऑफिस ॲट 9. जे विचारतो ते सांगा. पहिल्या वाक्यातलं मॉडेल कोणतं आहे? मस्ट. दुसऱ्या वाक्यातलं काय? नीडेड. तिसऱ्या वाक्यातलं काय? नाही, डोंट हे मॉडेल नाही, हॅव टू हे मॉडेल. अरे मॉडेलच्या लिस्टमध्ये सगळ्यात खालचे 3 लोक आठवा. हॅव टू, हॅज टू, हॅड टू. ज्यांना आपण एक नाव दिलं आहे मार्जिनल ऑक्सिलरी वर्ड्स. तुम्ही कॉपीमध्ये लिहा, मी डिक्टेट करतो. 14 मॉडेल्स. स्लाइड चेंज करू सांगा. 14 मॉडेल्स च्या पुढे 3 कॉम्बिनेशन येऊ शकतात. V1, B आणि हॅव. हे असं पाठ करा. हे असं 100% रूल आहे. याच्यावर क्वेश्चन विचारले. 14 मॉडेल्सच्या पुढचा शब्द हा V1 पाहिजे. मग पहिल्या वाक्याला चेक करा. राईट की रॉंग? का बरं रॉंग?
त्यांनी मस्टंडच्या पुढे काय V4, ते ड्रायव्हिंगच्या ऐवजी काय पाहिजे? 14 मॉडेलच्या पुढे एक तर V1 राहील, नाही तर B राहील, नाही तर ॲव्हरेज. पहिलं वाक्य चुकलं. पहिलं वाक्य चुकलं म्हणजे कोणतं ऑप्शन चुकलंय? पहिलं चुकलं, चौथं चुकलं. आता बोलले 2. B ओनली, B and C. अजून पुढची केस. नीडंट आणि डेरंट हे दोघही मॉडेल्स आहेत आणि मॉडेलच्या पुढे फक्त V1 पाहिजे. मग बघा सेकंड सेंटेन्स काय कोणते आहे ते? सेकंड राईट आहे की रॉंग आहे? ते पण राईट आहे. सेकंड राईट आहे असं ऑप्शन कोणतं आहे? तिसरं म्हणजे बी पण वाक्य करेक्ट आहे आणि सी पण वाक्य करेक्ट. आता बघा चौथं. यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट्स. तुमच्या कॉपीत जर लिहिलं असेल तर कालचा तो चार्ट काढा. शुड, मस्ट आणि ऑट टू म्हणून थोडं लिहून ठेवा, रेफरन्सला बरं होतं. तर मग कसं स्लाइड सेटिंग मध्ये ती स्लाइड पुन्हा ऑट टू हे मॉडेल ऑक्सिलरी काय कन्व्हे करतं, काय इंडिकेट करतं? काय करतं? मॉरल ऑब्लिगेशन. त्यांनी ऑब्लिगेशन या वर्डला चेंज करून ड्युटी टाकलं. दिसतं म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ओनली बी म्हणजे तिसरं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. आता का बरं त्याच्यामध्ये मॉरल ऑब्लिगेशन आहे? मॉरल ऑब्लिगेशन नाही, मॉरल ड्युटी. याचा अर्थ आहे नैतिक कर्तव्य. ते वाक्य जे आहे ना ते डॉक्टर बद्दलच आहे. आणि यू हा जो शब्द आहे हा डॉक्टर साठी आला आहे. आता मी त्या यूला रिप्लेस करून डॉक्टर म्हणतो. डॉक्टर ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स देअर पेशंट. म्हणजे डॉक्टर लोकांनी त्यांच्या पेशंटच्या बद्दल दया भावना दाखवायला पाहिजे. दया भावना दाखवणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. चौथा क्वेश्चन, चौथा नाही 5वा. PSI 21 मध्ये आहे. पहिले स्लाइड बघा मग क्वेश्चन बघा. या सेक्शनला बघा. शॅल आय अशी रचना केली असेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर फंक्शन काय राहतं? आता शॅल आय बाय अ स्कूटर डिपार्टमेंटल PSI. काय करतं मॉडेल एक्सप्रेस? प्रॉमिस, सजेशन, सिकिंग परमिशन, गिविंग ॲडवाइस. पाठ करून टाका असा प्रश्न आला पाहिजे. प्रार्थना करा, खूप सोपी असते. शॅल आय स्टार्टिंगला, शेवटी क्वेश्चन मार्क आणि मागायची काय फक्त परमिशन. या वाक्याचा अर्थ होतो की स्कूटर घेऊ का? परमिशन मागायचं. क्वेश्चन नंबर 6. He would rather die than involve in the vulgar and corrupt activities. Departmental so 22. तुम्ही आता बोर्ड कडे बघा आणि या सेक्शनला बघा. काय दिसतं? would rather आहे. would rather च्या पुढे V1 पाहिजे, त्याच्या पुढे than पाहिजे, त्याच्या पुढे पुन्हा V1 पाहिजे. आणि अशा रचनेचं फंक्शन काय असतं? चॉईस किंवा रेफरन्स. रेफरन्स नाही, प्रेफरन्स पाहिजे. पसंती द्यायची आहे. भाषांतर होईल पसंत. विचारलं काय बघा? अंडरलाईन केलेले शब्द काय दाखवतात? कुठला आन्सर करेक्ट होईल? ऑप्शन 2. कोणतं? चॉईस किंवा प्रेफरन्स. आता त्या वाक्याचा मराठी अर्थ काय होतो याच्याकडे. मग आपल्या भाषेचा रिस्पेक्ट करा. इंग्लिशला इंग्लिशमध्ये वाचू नका. तो अशा प्रकारच्या वल्गर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व होण्यापेक्षा मरणं पसंत करेल. नेक्स्ट 7 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. एक्सप्लेन नंतर मी करतो. मॉडेल ऑक्सिलरी वर्ब. किती लांब प्रश्न आहे आणि किती छोटं उत्तर आहे. म्हणजे विनाकारण एखाद्या व्यक्तीला कन्फ्यूज करण्याकरता प्रश्नाची लांबी
इट वॉज नॉट नेसेसरी फॉर मी टू बाय इट. ते म्हणतात की अंडरलाईन केलेले शब्द काढून कोणतं मॉडेल येऊ शकतं, कोणतं मॉडेल येऊ शकतं. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? थर्ड नंबर. तुम्हाला रिझन द्यावं लागेल. रिझन असं आहे की अंडरलाईन केलेल्या वाक्यात वॉज आहे आणि वॉज हे कधी पण कोणत्या टेन्स मध्ये आहे? पास्ट. म्हणून पहिला ऑप्शन रॉंग आहे, चौथा ऑप्शन रॉंग आहे, कारण की दोघांमध्ये पण काय आहे? डोंट. कारण की डोंट हे प्रेझेंट मध्ये, म्हणजे उरले किती आहे? सेकंड आणि थर्ड. सेकंड रॉंग आहे कारण की डिड नॉट हे पास्ट मध्ये लिहिल्यावर पुन्हा यूज टू लिहायची गरज नाही. लागोपाठ दोनदा पास्ट टेन्स नाही करणार. आता बोललो एकच, कोणतं? आय डिडंट नीड टू बाय. नाही, फॉरेस्टच्या एक्झाम मध्ये आहे. आय एम टायर्ड, नाउ यू कॅन ड्राईव्ह कार. कुठलं? चार ऑप्शन झाले हे इथे बोर्ड कॅन, ॲबिलिटी, इनॅबिलिटी, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, परमिशन मागणे, परमिशन देणे, परमिशन नाकारणे, रिक्वेस्ट आणि कॅपॅसिटी. काय असेल? म्हणजे मी बॅकग्राऊंड सांगतो. दोन मित्र कारने निघाले फिरायला. ज्याची कार आहे तो कार चालवत आहे आणि त्याची कार तो चालवत आहे. आणि दुसऱ्या फ्रेंडने म्हटलं मी चालवू का, त्याने परमिशन मागितली. तर दुसरा म्हणतो नाही नाही असू दे, मी चालवतो, माझी कार आहे. त्याने 300 किलोमीटर चालवली, तो थकून गेला. मग तो थकल्यावर म्हणतो आय एम टायर्ड नाउ यू कॅन ड्राईव्ह द कार. कुठे? मी आता थकलो आहे, हा आता तू कार चालवू शकतो कारण की मी थकलो आहे. म्हणजे तो काय देत आहे? परमिशन. कॅन, परमिशन. ॲबिलिटी तेव्हा असतं जेव्हा ते वाक्य फक्त यू पासून सुरू झालं असतं. यू कॅन ड्राईव्ह कार, तू कार चालवू शकतो. पण त्याच्या मागे बॅकग्राऊंड आहे, मी आता थकलो आहे, मगाशी तुला चालवायची इच्छा होती पण मी तुला परमिशन नाही दिली, आता तू चालवू शकतो. आता तुला चालवायची काय? परमिशन. म्हणून त्यात परमिशन. 10. वाक्याचे अर्थ काय होतात त्याच्यावर पण जोर द्या. ऑब्सेन्स ऑफ कंपल्शन. तुमच्याकडे मस्टचा चार्ट लिहिलाय का? कालचा मस्टचा चार्ट जर असेल त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं फंक्शन ते आहे. पहिलं आहे स्ट्रॉंग ॲबिलिटी, स्ट्रॉंग ॲडवाइस. नंतर आहे ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशनच्या खाली मी लिहून दिलंय कंपल्शन. पर जाऊ द्या, सांगा काय आहे राहण्याचे. शूड. तिला शूड माहिती पण आन्सर सांगा. 4 ऑप्शन आहे. तिला नीड. अजून बरं मी मराठीमध्ये म्हणतो. जर त्याची नेकटाय घालायची इच्छा नसेल त्याला नेकटाय घालण्याची गरज नाही. आता मी गरज नाही म्हणलं काय नाही. नीड येईल. 11. I could read that book in 2 hours yesterday. I was able to read that book in 2 hours yesterday. तुम्ही बोर्ड कडे बघा. टेलिग्राम नका बघू, इकडे बघा. कॅन आणि कूड यांचा अर्थ काय होतो? एबल होतं. पहिल्या वाक्यात त्यांनी कूड वापरलं. कूड कोणत्या टेन्स मध्ये येतं? पास्ट. मग पहिल्या वाक्यात yesterday आहे की नाही? आहे. म्हणजे कूड बरोबर आहे की नाही? त्या वाक्याचा अर्थ आहे मी काल पुस्तक 2 तासामध्ये वाचू शकलो. आता खालचं वाक्य बघा. खालचं वाक्य सुद्धा पास्ट टेन्स मध्ये आहे कारण त्याही वाक्यात काय आलं? yesterday
कुडचा पार्टनर कोण आहे? एबल टू. आणि कुडचा पार्टनर कोण असतो? वॉज. म्हणून दुसरं सुद्धा वाक्य बरोबर आहे. आन्सर काय? तिसरा ऑप्शन करेक्ट आहे, ए अँड बी. आणि त्याचा बेसिस काय होतं? कुड म्हणजेच एबल टू म्हणजेच कुड. त्यांनी तुमचं नॉलेज दोन प्रकारे चेक केलं. एक म्हणजे कुड पास्ट मध्ये असतं आणि कुडचा पार्टनर कोण आहे? एबल टू. 11 झालंय. 12. पुन्हा क्वेश्चन, मागाशी जो क्वेश्चन झाला त्याची कॉपी आहे. मस्ट, यूज टू, हॅव टू, डेअर नॉट, हे चारचे चारही शब्द काय आहे? काय असणार आहे? मॉडेल. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? बघा, सेकंड आणि थर्ड ऑप्शन कन्फ्युजिंग आहे. सेकंड मध्ये मॉडेल लिहिलंय आणि थर्ड मध्ये ऑक्झिलरी लिहिलंय. ते मॉडेल आहे, ऑक्झिलरी नाही आहे. मी एकदा पुन्हा शिकवून टाकतो. इज, am, are, was, were, have, has, had. हे पहिलं पार्टिशन. do, does, did. हे दुसरं पार्टिशन. will, shall, would, should, can, could, may, might, must. हे ought to. हे dare, need. आणि हे used to. आणि शेवटी घ्या तुम्ही हॅव टू, हे हॅज टू आणि हॅड टू. या सर्वांना ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतात. ऑक्झिलरी सिंपल लँग्वेज मध्ये यांना हेल्पिंग वर्ब म्हणतात. पण हे जे खाली दिलेले 14 आहेत ना, हे सर्व मॉडेल्स आहेत. फक्त मॉडेल किंवा मॉडेल्स. आणि हे जे वरचे आहेत की यांना ऑक्झिलरी. तुम्हाला वाटेल की मॉडेल, ऑक्झिलरी वर्ब आणि ऑक्झिलरी हे दोन्ही ऑप्शन एकमेकांना क्लॅश करत आहेत. आन्सर कोणता आहे? सेकंड. ऑक्झिलरी हे असतात इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड. आणि हे जे खालचे 14 आहेत हे स्टँडर्ड मॉडेल्स आहेत. त्यांना मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे मी जर वरच्या 13 पैकी एक घेतला इज, खालच्या 2 पैकी एक घेतला मे, तुम्हाला म्हटलं याचं नाव काय आणि याचं नाव काय, तर इजचं नाव फक्त ऑक्झिलरी आहे आणि मेचं नाव काय? मॉडेल ऑक्झिलरी. ऑक्झिलरी दोन्ही आहे, फक्त हे मॉडेल ऑक्झिलरी आहे आणि हे फक्त काय? ऑक्झिलरी. हा फरक वाटते बघा. ऑप्शन मध्ये कन्फ्युजन निर्माण. चला, अरे शाला बाय स्कूटर तर आताच गेलो होतो. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. आताच तर गेला प्रश्न तो बघा वरती. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? क्वेश्चन नंबर 5 आहे शाला बाय स्कूटर आणि क्वेश्चन नंबर 13 आपण शाला बाय स्कूटर. म्हणजे पुढचा क्वेश्चन पुढे कॉपी केला आहे. STI 18चा प्रश्न 21 मध्ये कॉपी केला. म्हणजे किती शॉर्टेज आहे या प्रश्नांचं. डोळ्यात देखत धापाडापी करते. कॉपी कट पेस्ट. जो PYQचा अभ्यास खूप सिरियसली करतो त्याला लगेच समजतं. आणि हे यांनी एकदा केलं याचा अर्थ हे पुन्हा करू शकतात. आपल्या सोयीसाठी करायला पाहिजे. त्यांनी जर PYQ चांगले पाठ केले, इंग्लिशमध्ये कितीतरी क्वेश्चन बनतात नाही का, ते डिपेंड आहे रायटरच्या लिहिण्यावर. क्वेश्चन किती होऊ शकतात, पण हे जर कॉपी करून आले असतील अजून करा. क्वेश्चन नंबर 14 राज्यसेवा 17. कॅन नॉट, मे नॉट, कुड नॉट, शुड नॉट. चारही ऑप्शन नकारात्मक आहे. तीन ऑप्शन सिंगल आहे, एक ऑप्शन डबल आहे. सर्वात पहिले जे डबल आहे ते बघून बी आणि सी. बी मध्ये काय आहे? मे नॉट. सी मध्ये काय आहे? कुड नॉट. मी तुम्हाला हिंट देऊ का? बघा
हिंट देतो. लेक्चर केव्हाच आहे? आज. आणि कोड कशामध्ये आहे? लेक्चर आजचं आहे आणि कोड कशामध्ये आहे? पास्ट. मग कुड नॉट येऊ शकतो. कटलं हे कोणतं ऑप्शन कटलं? पहिलं कटलं, चौथं आता सांग. पहिलंच येईल ना. आणि त्याचा अर्थ काय व्हायला पाहिजे? ती आजचं लेक्चर समजू शकत नाही, तिच्यामध्ये इनॅबिलिटी आहे. कारण की तिने काल परवा नरवा चाटा मारला. बॅकग्राऊंड समजून घ्या. ती आजचं लेक्चर समजू शकत नाही कारण की 3 दिवस ती काय असं म्हणणार. तुम्हाला एवढं समजलं? 15 मी तुझ्याकरता काय करू शकतो, असा पहिला वाक्याचा अर्थ आहे. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. पहिली जोडी लागली ए आणि 3 शोधा पहिले. बस भेटलं. बाकी डोकं लावायची गरज नाही. एक कमजोर मिळाला पाहिजे. दुसरं काय नाही. मी म्हणजे 4. डू यू लाईक टू गो बाय एअर सर? पोलाइट रिक्वेस्ट. कळलं ना. तिसरं, इफ यू could tell me the exact date of your journey. चौथं, first you may have to accept the booking. 16 मला वाटलं नाही की राज्यसेवेत विचारतील, पण मी विचारलं. 16 हा आपला टॉपिक इनकम्प्लीट आहे. तुम्ही कॉपीमध्ये मेन्शन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 16 आपल्याला डिटेलमध्ये शिकावं लागेल. पण तुम्ही आन्सर सांगून द्या. आन्सर सांगून द्या म्हणजे तुमच्या हातात एक गेम असतो ना, तुक्का. तुक्के मारा. व्हील म्हणते, कोणी शाल म्हणते, कोणी शूड म्हणते. शॉर्टकट सांगू का? बोला, पाहिजे का शॉर्टकट? लिहा. लेसच्या पुढे फक्त आणि फक्त शूड येते. त्याला शिकायची गरज नाही. लेसच्या पुढे फक्त आणि फक्त शूड येते. किती सेंटेन्स लिहा? लेसच्या पुढे शूड येते. 16 झालं. 17 याचा ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन काय? विल, शॅल, कांट. शॅल, कांट, विल. कांट, शॅल, विल. शॅल, विल, कांट. कमजोर पकडा. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे आपण मूवीला जायचं का? शॅल वी गो फॉर मूवी. जर पहिलं झालं कमजोर. आता शॅल स्टार्टिंगला असा ऑप्शन पकडा. 2 जागी, 2 तर कटले, 2 राहिले. दुसऱ्यात काय म्हणलंय? माझं एज कसंही असेल तरी मी कुठल्याही प्रकारचं फिजिकल एक्सरसाइज करेल. कमिटमेंट आहे, डिटर्मिनेशन आहे. उलट वापरा. आयच्या समोर शॅल नाही येणार, आयच्या समोर विल येईल. हे कोणतं करेक्ट आहे? 4. ठीक आहे. 18 मध्ये जॉन एक वाक्य बोलतो आणि जॅक मग दुसरं वाक्य. जॉन म्हणतो माझं घर हायवेच्या एकदम जवळ आहे. माय हाऊस इज व्हेरी नियर द मोटरवे. मग त्यावर जॅक काय म्हणे? जर तुझं घर हायवेच्या खूपच जवळ आहे मग खूप गोंधळ असलाच पाहिजे. काय पाहिजे? मग एक आयडिया लक्षात घेऊन पाहिजे असेल की सेंटेन्सचे अर्थ तुम्ही कसे काढता महत्व त्याला. तर मग एम म्हणजे मे, एम म्हणजे माइंड, एम म्हणजे मस्ट करणार नाही. द गेम विल बी ओव्हर विदिन अ शॉर्ट टाइम. काय दाखव? प्रेडिक्शन. गेम काही वेळातच संपेल. प्रेडिक्शन आहे. A company secretary must be conversant. Conversant वाक्यात शब्दाचा अर्थ आहे प्रवीण, दरवेज, पटाई.
A company secretary must be conversant with labor law. त्याला शॉर्ट मध्ये CS म्हणतात माहिती आहे? एक CA असतो, एक CS असतो. एक CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आणि CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी. तर कंपनी सेक्रेटरी हा लेबर लॉ मध्ये तरबेज असायलाच पाहिजे. काय आहे ती नेसेसिटी आहे. 21 वा टॉपिक डिपेंड आहे. इकडे बोर्ड कडे बघा, हळू जा. आय आणि बी या दोघांच्या पुढे ग्रामरच्या रूल नुसार शॅल पाहिजे. ओके, पण जेव्हा आय आणि बी याच्या नंतर विल येतं तेव्हा त्या विलचे 8 ते 9 फंक्शन असतात. ही आपण काल लिस्ट केली होती. प्रॉमिस, कमिटमेंट, डिटर्मिनेशन, रिझोल्यूशन, थ्रेट, वॉर्निंग, लॉ, इन्स्ट्रक्शन, रूल. तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं म्हणतो की मी तुला चांगला धडा शिकवेन. तो त्या व्यक्तीला काय देतो? नाही, प्रॉमिस नाही देत आहे, धमकी देत आहे. लग्न थोडी करायचं काय देत आहे? धमकी देत आहे. म्हणजे ऑप्शन कोणतं करेक्ट? चौथ लिहा, त्याला कॉपी लिहा. थ्रेट म्हणजे धमकी, इशारा. थ्रेट म्हणजे धमकी. अच्छा, पाठ क्रमांक 1 तो धडा नाही आहे, तो जिंदगीचा धडा आहे. ऍक्च्युली त्या वाक्याचं भाषांतर थोडं वेगळं करायला पाहिजे. ती तुला चांगली अद्दल शिकवेल, अद्दल घडवेल. ते काय लेसन दिसल्यामुळे धडा म्हणण्याची इच्छा. नेक्स्ट, I give you a prize, I give you a prize, I give you a prize. बघा वाचायचं कसं असतं. I give a prize, that, then, you, will, may. म्हणजे याची फरक कुठे गेला? 2 वाक्यात दॅट वापरलं, एका वाक्यात then वापरलं. तिकडे will, may आणि may. तुम्ही याला मार्क करून ठेवा. क्वेश्चन नंबर 20. हा आपला टॉपिक पेंडिंग आहे, याला शिकवावं लागेल. याच्यात मी शॉर्टकटने काहीच सांगू शकत नाही. त्यापेक्षा मगाशी सांगितलं लेसच्या पुढे फक्त काय ते चालतं. आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट. we knew, we knew, that, would, will, would, can. हा टॉपिक डिपेंड आहे. बोर्ड कडे बघा, इकडे पहिले बेसिक बघा. तो वरचा पॉइंट नंबर 4 बघा. would हा will चा पास्ट टेन्स. आता लावून ठेवतो. अजून एक विंडो कर. न्यू V2 आहे, न्यू V2 आहे, नो V1 आहे, न्यू V2 आहे. म्हणजे त्यांनी दिलेल्या 4 वाक्यांपैकी 3 वाक्यात काय वापरले आहे? V2. कोणतं करेक्ट आहे? पुन्हा एक हिंट देतो. वाक्याच्या पहिल्या भागात पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात सुद्धा पास्ट टेन्स असेल. कोणतं करेक्ट आहे? न्यू V2 आहे म्हणून पुढच्या वाक्यात will चा पास्ट टेन्स काय पाहिजे? दुसरं याकरता रॉंग आहे. न्यू V2 आहे आणि समोर will चं will ठेवलं. ते फ्युचर टेन्स मध्ये येईल ना. तिसरं नावावर चूक आहे. पहिल्या वाक्यात नो V1 आहे, दुसऱ्या वाक्यात पास्ट टेन्स करून टाकलं. आणि चौथं याकरता रॉंग आहे. न्यू काय आहे? V2 आणि कॅन कोणत्या टेन्स मध्ये असते? ते लिहायचं. कॅन काय असतं? प्रेझेंट, म्हणून करेक्ट आहे. 24. शी डिड नॉट विचारलं काय? चूज द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ मॉडेल ऑल्सो. शी डिडंट ईट मच ऑफ ब्रेकफास्ट. यू कांट सी मच ऑफ अ कंट्री. आता पहिल्या वाक्यात मॉडेल आहेच नाही. पहिल्या वाक्यात कोणतं मॉडेल आहे? डिड नॉट हे मॉडेल नाही की ही लिस्ट लिहिली आहे. वाचा त्या लिस्ट. इज, एम, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड हे ऑक्सिलरी वर्ब आहे. पुढचे 3 वाचा. डू,
डज डीड आहे ना वरच्या भागात. त्यांनी काय विचारलं, कोणत्या वाक्यात मॉडेल वापरलंय, तर वरती डीड वापरलंय, डीड मॉडेल नाहीच आहे. आणि खालच्या वाक्यात काय वापरलंय, कांट मॉडेल आहे. 24 झालं, 25. 25वा क्वेश्चन खूप डिफिकल्ट विचारला. एक काम करा, क्वेश्चन कडे बघलो म्हणजे आपण रिक्वायरमेंट काय बघा स्लाइड बघा. हे कोड, ठीक आहे. कोडचे 3 फंक्शन. पॉसिबिलिटी म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी. दुसरं फास्ट एबिलिटी, हे सोडून देईन एबिलिटी. आणि तिसरं काय, पोलाइट रिक्वेस्ट. त्या वाक्यात कोड वापरलाय, ऑप्शन दिले 4. कुठलं ऑप्शन कटणार पहिले? हा, पहिलं ऑप्शन कटलं कोणतं, सर्टन. आता इथे बघायचं, कूड दाखवते पॉसिबिलिटी आणि पॉसिबिलिटी म्हणजेच प्रोबॅबिलिटी. आता कॉमन सेन्सने विचार करा, जर कूड पॉसिबिलिटी दाखवते आणि पॉसिबिलिटी म्हणजेच प्रोबॅबिलिटी, तर त्यांना हे दोन्ही ऑप्शन सेपरेटली द्यायची गरज होती का? आणि ज्या स्टुडंटने हे पाठ केलं की कूड म्हणजे पॉसिबिलिटी, कूड म्हणजे प्रोबॅबिलिटी, तो तर आईवर पहिले केस टाकून द्यायचा. आम्हाला असं शिकवलंय, कूड म्हणजे पॉसिबिलिटी, कूड म्हणजे प्रोबॅबिलिटी. 2-3 पुस्तकांचे रेफरन्स पण देऊन टाकेल. तुम्हाला दोघांपैकी एकच ऑप्शन द्यायला पाहिजे, कारण की आम्ही टिक काय करू, ऑप्शन डी टिक करू की ऑप्शन सी टिक करू. मग जे दोन्ही ऑप्शन जे आहे ना, ते नल अँड व्हॉइड्स आहे, ते कॅन्सल झाले. आता उरलं एक ऑप्शन, कोणतं, हायपोथेटिकल पॉसिबिलिटी. म्हणजे ती पण पॉसिबिलिटीज आहे, पण कोणती आहे तुम्हाला पहिले समजून घ्यावं लागेल. हे भांगड काय, हायपोथेटिकल पॉसिबिलिटी. ते समजून घेण्याकरता त्या सेंटेन्सचं मिनिंग, ट्रान्सलेशन मी कसं करतो बघा. आय एम सो टायर्ड दॅट आय कुड स्लीप फॉर अ वीक. याचा अर्थ होतो, मी इतका थकलो आहे, मी इतका टायर्ड आहे की जर मला चान्स मिळाला आणि जर कोणी मला झोपू दिलं ना, तर मी हप्ता झोपू शकतो. पण मी हे बोलताना कसं म्हणतो, जर मला चान्स मिळाला आणि जर मला कोणी झोपू दिलं तर, म्हणजे तुम्ही अज्युम करता, कन्सिडर करता, त्याला म्हणतात हायपोथेटिकल पॉसिबिलिटी. हा आजचा सर्वात भारी प्रश्न होता, कारण पाठ केलाय कोड म्हणजे पॉसिबिलिटी, तिची वेळी प्रोबॅबिलिटी, आणि ऑप्शन मध्ये 3 जागी तेच दिलंय, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, आणि एकाच नाव बदलून टाकलंय काय, हायपोथेटिकल पॉसिबिलिटी. फक्त तुम्हाला भाषांतर करण्याची टेक्निक पाहिजे. जर मला कोणी झोपू दिलं तर, मग कोणी म्हणजे सर तिथे झोपण्याचा उल्लेख दिलाच ना, याच्यात झोपण्याचा उल्लेख आहे का, पण त्याचं भाषांतर त्या प्रकारे करावं लागतं. हायपोथेसिस. 26 4 पैकी असं वाक्य निवडा ज्याच्यामध्ये ॲबिलिटी दाखवणारा मॉडेल आला. काय पाहिजे, आय कॅन लिफ्ट द बॉक्स बाय मायसेल्फ. मग कूड नाही जमणार का, बघा बोर्डकडे, हा इकडे कॅन काय दाखवतं आणि कूड काय दाखवतं, बस दोघांचा फरक हाच. सी ने सुरू होतात, दोघे काय दाखवतात, ॲबिलिटी, पण कॅन प्रेझेंट मधली दाखवतो आणि कूड पास्ट. 27 4 पैकी कोणतं वाक्य असं आहे जे पोलाइट रिक्वेस्ट दाखवतं. एकदा बोर्डकडे बघा ना, आणि पॉइंट नंबर 3 पहा. पॉइंट नंबर 3, अरे पॉइंट नंबर 3 मध्ये काय लिहिलंय, कूड आणि कूड हे दोन लोक काय दाखवतात, पोलाइट रिक्वेस्ट. बघा फास्ट, पहिलं वाक्य शॅल, दुसरं वाक्य कॅन, तिसरं वाक्य वुड, चौथा वाक्य विल. कटले 3. कोणतं करेक्ट आहे, 28 यू कॅन हर्ट युअरसेल्फ. तू स्वतःला नुकसान पोहोचून घेऊ शकतो.
स्वतःला हर्ट करण्याची शक्यता आहे. काय पाहिजे? प्रोबॅबिलिटी. एकदा कॅनचे ऑप्शन सांगा. फंक्शन काय आहे? कॅन, ॲबिलिटी, इनॅबिलिटी, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, परमिशन, रिक्वेस्ट, कॅपॅसिटी. मला सांगा बरं त्या क्वेश्चन मध्ये कॅनचे किती फंक्शन आले? ॲबिलिटी आले, प्रोबॅबिलिटी आले, परमिशन पण आलं. म्हणजे कॅनचा प्रश्न कॅनच्या ऑप्शन मध्ये भांडण लावून आलाय. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला सेंटेन्सचा शेवटी फक्त काय माहित पाहिजे? अर्थ. नेक्स्ट 29. I need interpreters in my surgery who blank space speak Punjabi, Urdu and Gujarati. हे वाक्य डॉक्टर बद्दलचं आहे, कारण की सर्जरी हा शब्द आहे. म्हणू का मराठीचा सेंटेन्स म्हणू? मला मी सर्जरी करताना अशा इंटरप्रिटरची गरज आहे ज्याला किंवा जिला पंजाबी, उर्दू आणि गुजराती भाषा यायला पाहिजे. मी यायला पाहिजे म्हटलं, यायला पाहिजेच नाही काय पाहिजे? मला मस्ट ऑप्शन लाईन दिल्यामुळे दिसून झालं आय प्रॉब्लेम होतो. नेक्स्ट 30. काय आन्सर पाहिजे? 30. They agreed that the election blank space be held at any early date. वाक्याच्या पहिल्या भागात जर past tense असेल तर दुसऱ्या भागात सुद्धा past tense पाहिजे. कळलं? agreed हे V2 आहे आणि ते V2 आहे म्हणून टेन्स पास्ट आहे. त्याला मॅचिंग मध्ये past tense कोण दाखवेल? You must pay for the mistakes you made in your life. Must काय आहे? प्रिन्सिपल ऑक्सिलरी, मॉडेल ऑक्सिलरी, मेन वर्ब की यापैकी नाही? काय हा प्रश्न पाहिजे आपला परीक्षेमध्ये. पुन्हा हाच पाहिजे ना असाच तर पाहिजे. एवढे सारे फंक्शन आणि यांचे भांडण लक्षात ठेवण्यापेक्षा अंडरलाईन केलेला शब्द काय एवढं विचार आणि काम चालू असं. 32. चिल्ड्रन, मुलांनी जास्ती चॉकलेट नाही खायला पाहिजे. काय पाहिजे? छान प्रश्न आहे. 10 वर्षापूर्वी विचार काय कामाचं. द रेन नाही, ट्रेन हा प्रॉब्लेम आहे सर. लाईन नाही. द ट्रेन शुड अराइव एनी टाइम नाउ. ट्रेन आता कोणत्या वेळेस यायला पाहिजे? दॅट इज एक्सपेक्टेशन. 2दा विचारलं. PSI 13 चौदा. एवढ्या लवकर रिपीट नाही केला पाहिजे. 2-3 वर्ष गॅप देऊन विचारला पाहिजे. कारण की मुलं 5-5 वर्ष अभ्यास करतात ना, लगेच पाहून टाकतात. इतका क्वेश्चन उचलून तिकडे विचारतात. हे 34चा टिक कर. हा टॉपिक शिकवायचा बाकी आहे. तुम्ही कॉपी मध्ये मेन्शन करून ठेवा 34 बाकी आहे. हा तुम्ही म्हटलं तुक्के मारायला मोकळे. काय पर्पज की पॉसिबिलिटी? बापरे, 4 ऑप्शन की होतं स्टार्ट झालं. पर्पज ही त्याला पर्पज वाटते. तुम्हाला पर्पज वाटण्यासाठी मी मराठीत बोलतो. आपण जगायला पाहिजे या हेतूने, या उद्देशाने आपण खातो. फिक्स. पण याने काम चाललं नाही बरं का? आपल्याला टिक करून ठेवा नाही प्रश्न. 35. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे आपण कॉपी घ्यायची का? जमलं पाहिजे. ए म्हणजे 4. कसं आहे? ए म्हणजे 4 म्हणजे पहिलं आणि चौथं 2 कटले. मे बी कमी. पहिलं म्हणजे चौथं आणि दुसरं म्हणजे तिसरं. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? फर्स्ट नाही. अरे दोन्ही सेम आहे. अजून नाही. अजून समजा
36 STR 14 मध्ये विचारलं काय नाव आन्सर द्या ते कसं आहे ought to चं फंक्शन आहे moral obligation किंवा moral duty म्हणून खूप लोकांना वाटू शकतं ought to च यायला पाहिजे हे असं म्हणतात त्यांनी ought to हे ऑप्शन टाकून तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला कारण की विद्यार्थ्यांना हे पाठ राहतं की ought to करायला फक्त मॉरल ड्युटी बोलवायचं मराठीमध्ये मॉरल एज्युकेशन म्हणजे नैतिक शिक्षण हे विद्यापीठामध्ये खूप वर्षाआधी किंवा खूप काळाआधी शिकवण्यात यायला पाहिजे होतं काय पाहिजे हे यू कॅन गेट हर्ट आताच तर पाहिजे कुठेतरी जखमीला 37 अरे 38 आणि 28 बघ 37 28 इथे आहे यू कॅन गेट हर्ट आणि तिथे आहे 28 बघा यू कॅन हर्ट युअरसेल्फ जास्त काही नाही एक शब्द चेंज केला कोणती परीक्षा STR 14 क्लर्क 14 त्याच वर्षी कॉपी काय दाखवत तू स्वतःला दुखापत करून घेऊ शकतो प्रोबॅबिलिटी ठीक आहे 38 they could die if they ate those berries प्रोबॅबिलिटी वाक्याचा मीनिंग आहे जर त्यांनी हे बोरं खाल्ले तर ते मरू शकतात प्रोबॅबिलिटी इंस्ट्रक्शन नाही का इंस्ट्रक्शन कालचा तो मोठा सेट होता प्रॉमिस रिझोल्यूशन डिटर्मिनेशन कमिटमेंट थ्रेट इंस्ट्रक्शन लॉ रूल तिथे बोरं खाण्याबद्दल कोण मुलं वाक्याचा अर्थ आहे जर त्यांनी ते बोरं खाल्ले तर ते मरू शकतात म्हणजे मरण्याची शक्यता आहे याच्यामध्ये कोणत्या इन्स्ट्रक्शन बोरं खाण्या सूचना देते नेक्स्ट the children shall the children should the children must the children might झाले 4 मॉडेल respect 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 नाही पहिले विचारलं नाही ना which of the following sentences suggest it is a right thing for the children to respect elders अरे कोणी शूडला करेक्ट म्हणणार आहे कोणी मस्टला म्हणणार आहे नाही का आणि काल शिकवताना मी काय म्हटलं की कशा वाक्यात पाठवू पाहिजे कारण की मुलांनी मोठ्या लोकांचा मान ठेवायला पाहिजे हा काही ऍडवाइस नाही आहे ते मॉरल ऑब्लिगेशन हा काही क्वेश्चन बरोबर जमणार नाही तुम्ही शूड लिहा तर आता काय रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे मॉस्ट ठेवायला तर काय ठेवायलाच पाहिजे आता कोणते मुलं आहे कोणते वेगळे आहे कोणाबद्दल बोलणार नाही हा प्रश्न वादग्रस्त आहे 40 The interview session is over. You blank space go now. सेंटेन्स अर्थ आहे इंटरव्ह्यू संपला आहे तुम्ही आता घरी जाऊ शकता घरी जायची परमिशन आहे असं वाक्य ओळखा ज्यामध्ये मॉडेल वापरलं आहे पहिले समानता बघून नीड नॉट नीड बी नीड टू म्हणजे क्वेश्चन कशाबद्दल आहे नीड बद्दल देऊ का तुम्हाला हिंट सांग लिहा need not plus V1
is equal to model. Second, need not be is equal to model. म्हणजे मला काय म्हणायचं आहे नीड नॉटच्या पुढे V1 असेल ते मॉडेल असेल, म्हणजे नीड नॉट मॉडेल असेल. नीड नॉटच्या पुढे B असेल तरी नीड मॉडेल असेल. तिसरं आहे डू नॉट, त्याला अंडरलाईन करा. डू नॉट त्याच्या खाली लिहा डज नॉट, त्याच्या खाली लिहा डिड नॉट. याला ट्रिपल डी म्हणतात. डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. याच्या पुढे लिहा कर्ली ब्रॅकेट करून. डू नॉट, डज नॉट, डिड नॉटच्या पुढे नीड टू. या नीड टूला मेन वर्ड म्हणतात. आता जे लेटेस्ट सांगितलं की नाही, बस इतकं नॉलेज वापरून सांगा. आता पहिलं वाक्य बघा काय दिलंय. नीड नॉटच्या पुढे V1 आहे बघ आहे, मग ते मॉडेल झालं की नाही. चालेल. दुसऱ्या वाक्याला पेंडिंग ठेवा. तिसऱ्या वाक्यात नीड नॉट मॉडेल होईल का. आता सांगितलं मी डू नॉट, डज नॉट, डिड नॉटच्या पुढे जर नीड असेल तर ते मॉडेल नसतं, ते काय असतं मेन वर्ब. तिसरं नाही आहे तर तिसरं नसलेलं ऑप्शन शोधा. ए आणि बी. मग चौथ्यात काय प्रॉब्लेम आहे. हा चौथा पण नाही, म्हणजे करेक्ट आहे पहिलं ऑप्शन कोणतं ए आणि बी. पण त्या टेक्निक लक्षात ठेवा. नीड नॉटच्या पुढे V1, नीड नॉटच्या पुढे बी असं असेल त्याला मॉडेल म्हणायचं. आता लाईन यायची गरज आहे की पाऊस यायची गरज आहे. नेक्स्ट 42 चा आन्सर हे बंद आहे आपला. कसं करणार तुम्ही सांगा आन्सर. हिंदू वाक्याच्या पहिल्या भागात जर पास्ट टेन्स असेल, वाक्याच्या पहिल्या भागात जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात पास्ट टेन्स पाहिजे. कोणतं पण त्याला रूलची जोड द्या. वाक्याच्या पहिल्या भागात जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात पास्ट टेन्स पाहिजे. विल फ्युचर टेन्स आहे म्हणून चुकलं. दुसऱ्या वाक्यात काही लिहिलंच नाही मॉडेल म्हणून चुकलं. चौथ्या वाक्यात कॅन आहे जे कोणत्या टेन्स मध्ये असतं प्रेझेंट म्हणून चुकलं. करेक्ट काय आहे वुड हा विलचा पास्ट टेन्स असतो. नेक्स्ट वी वॉक ॲज फास्ट ॲज वी. पुन्हा मला ते वाक्य रिपीट करा. वाक्याच्या पहिल्या भागात जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात पास्ट टेन्स पाहिजे. काय पाहिजे. अरे दोन ऑप्शन जे कटतात ते पहिले सांगा. आता उरले तो कोणते गुड आणि गुड. आता पुढच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. गुड पास्ट मध्ये आहे की गुड पास्ट मध्ये आहे. गुड कशाला म्हणतात. गुड म्हणतात. माझा आर्ग्युमेंट लक्षामध्ये आलं. आपण दोन ऑप्शन कॅन्सल केले का बरं. ते पास्ट टेन्स मध्ये नाही आणि दोन ऑप्शन टिकून आहेत कारण की ते पास्ट टेन्स मध्ये आहे. गुड हा कॅनचा पास्ट टेन्स आहे एग्री, आणि गुड सुद्धा हा विलचा पास्ट टेन्स आहे. आणि स्टेटमेंट आहे वाक्याच्या पहिल्या भागात पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात पास्ट टेन्स पाहिजे. मग गुड येईल की वुड येईल याचा निर्णय तुम्ही घ्या कसा. अरे शांत करा ना. तो जेवढ्या फास्ट धावू शकला तो तितक्या फास्ट धावला. शकला म्हणायचं आहे म्हणून काय पाहिजे ट्रान्सलेट करणं शिका. नेक्स्ट 44 आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर. वाक्याचा अर्थ आहे या मॅटर मध्ये मी माझ्या स्वतःच्या इच्छेनेच वागलं पाहिजे. डिटरमिनेशन.
फिक्स डिटर्मिनेशन. हा आला आपला एबल टू याचा क्वेश्चन विचारला आहे 2012. या कोपऱ्यात लिहिलं होतं बघा, कॅन आणि कुड म्हणजे काय, एबल टू. काय करेक्ट आहे, कुड का बरं नाही, पण वाक्य प्रेझेंट मध्ये आहे कशावर, करेक्ट आहे. 46 यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो. दोनदा रिपीट झालं. हा अशी गॅप पाहिजे. 2004 2013 11 वर्षानंतर रिपीट केला प्रश्न. एक मिनिट, माझ्या क्वेश्चनचा आन्सर द्या. शॅल कोणासमोर येतं, आय आणि बी. आता कोणासमोर आला, उलट वापरलाय. तुझं ते मगाशीचा आन्सर आता पाहिजे. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो. हा ते प्रॉमिस होईल. त्याचं कारण काय की सपोज तुम्ही कल्पना करा, एका ऑफिसमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्यातल्या 15 लोकांकडनं ओव्हरटाईम करून घेतलं. त्यांची ऑफिस संपण्याची वेळ 5 आहे आणि त्यांना रात्री 10 पर्यंत बसवलं. ओव्हरटाईम करण्याच्या बदल्यामध्ये मॅनेजरने त्यांना हा डायलॉग देऊन टाकला, तुम्ही आज ओव्हरटाईम केलं त्याच्यामुळे तुम्हा लोकांना उद्या सुट्टी मिळेल याचं मी तुम्हाला काय देतो, प्रॉमिस. म्हणून पहिला ऑप्शन करेक्ट. ती आज्ञा राहू शकत नाही सुट्टी देण्याबद्दल, ती धमकी राहू शकत नाही, ते कर्तव्य होऊ शकत नाही. म्हणून 47 काय पाहिजे, तुम्ही तुमचा शब्द किंवा वचन पाळायला पाहिजे. यू शुड. 48 काय सुंदर पॅटर्न आहे 10 वर्षाचा. एक क्वेश्चन 4 ऑप्शन, एक क्वेश्चन 4 ऑप्शन. आता काय सुरू आहे, एक क्वेश्चन 4 ऑप्शन. मन नाही बोललं त्याच्या खाली पुन्हा 4 ऑप्शन. बी सी, अर्धी एनर्जी बी सी आणि ए बी पाहण्यामध्ये निघून जाते. वेळ नाही. द पीपल फॉलोइंग हिम. मे बी करेक्ट. शक्यता व्यक्त करण्याकरता मे बीला प्रेफरन्स जास्त आहे. नेक्स्ट, माइट हे सर्वात कमी पॉसिबिलिटी इंडिकेट करतं, त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात. आणि त्या वाक्याचा अर्थ आहे जे लोक त्याचा पाठलाग करत आहे किंवा जे लोक त्याच्या मागे मागे जात आहे ते कदाचित होऊ शकतं त्याचे कार्यकर्ते किंवा समर्थक असायला पाहिजे किंवा असू शकतात. म्हणून तिथे मे बी पाहिजे. When I was a student, हा क्वेश्चन आपल्या कालच्या त्या कंपॅरेटिव्ह चार्टवर डिपेंड आहे. इकडे होतं यूज टू, तिकडे होतं यूज टू, इकडे होतं मॉडेल, तिकडे होती फ्रेज. आठवतं का? तर तो जो व्यक्ती बोलतोय तो म्हणतो की जेव्हा मी स्टुडंट होतो मी लायब्ररीमध्ये फ्रिक्वेंटली जायचो. 50 वाक्याच्या पहिल्या भागात जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात पास्ट टेन्स पाहिजे. कोणते 2 ऑप्शन कटले, फर्स्ट आणि थर्ड. आता उरले 2. काय पाहिजे, दोघे पास्ट मध्ये. गुड पण पास्ट मध्ये, वुड पण पास्ट मध्ये. गुड हा कॅनचा पास्ट टेन्स, वुड हा विलचा पास्ट टेन्स. वुड त्याला वुड वाटतं. गुड 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 ना. आता मी मराठीत म्हणतो, तो एवढ्या जोरात चालत गेला की मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. कुठं येईल ना, तुम्हाला शकलो म्हणायचं आहे. नेक्स्ट, चिल्ड्रन शुड ना. ठीक आहे, मी आज बिल भरायलाच पाहिजे. आजची लास्ट डेट आहे. आय मस्ट पाहिजे. मस्त क्वेश्चन चाललेला आहे.
आजचे दिवस पुन्हा परत यायला पाहिजे नाही. एक तर तुम्ही लेट जन्म घेतला. वन ought to love one's neighbor. वनची वृत्ती वन्स असते. आठवत काय म्हटलंय? विच ऑफ द फॉलोइंग वुड बी द करेक्ट. अच्छा, निगेटिव्ह हे त्या दिवशी आपण घेतलं होतं, आठवत? नॉट कुठे लिहायचं? काय पाहिजे? ought not to. याच्यावर प्रश्न विचारला. द प्राईम मिनिस्टर गर्मीमुळे तुमचा काही फोकस नाही होत. काय होईल करेक्ट? नाही, ते वाक्य निगेटिव्ह करण्याची गरज नाही. ते पहिलं ऑप्शन करेक्ट. वुड हे फ्युचर टेन्स मध्ये पण यूज होतं. प्रधानमंत्री उद्या निवेदन देणार असं वाक्य सांगितलं. नेक्स्ट 54 नंतर 55. कोणतं मॉडेल पोलाइट रिक्वेस्ट दाखवतं? गुड. पार्टनर मध्ये गुड. 56. कॅन करेक्ट. 57. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये स्ट्रेंथ असायला पाहिजे. We ought to work hard. ड्युटीचा अर्थ कर्तव्य होतो, नोकरी नाही होते. तुम्ही कॉपी मध्ये लिहा तर ड्युटी शब्द, ड्युटी बद्दल बोलू. ड्युटी शब्द लिहा आणि त्यापासून 3 ब्रांचेस करा. कॉपीच्या सेंटरला हेडिंग आहे ड्युटी. ड्युटी पासून 3 ब्रांचेस काढा. 3 ब्रांचेस म्हणजे ड्युटीचे 3 अर्थ असतात. पहिलं नोकरी जे तुम्हाला पाहिजे, गव्हर्नमेंट ड्युटी, नोकरी. दुसरं कर्तव्य. He lost his job while performing duty. समजलं? He lost his job while performing duty. आणि ड्युटीचा इकॉनॉमिक्स मध्ये, रेव्हेन्यू मध्ये अर्थ होतो जकात. प्लॉट किंवा प्रॉपर्टी घेतल्यावर भरावी लागते. स्टॅम्प ड्युटी. ड्युटीचे 3 अर्थ आहे. तर मग परिश्रम करायला पाहिजे हे आपलं काय कर्तव्य. तुम्ही पण करा, घाम पुसा, पण समोरचे प्रश्न पहा. अरे म्हणतात ना, घाम गाळल्याशिवाय यश मिळत नाही. त्याचा प्रॅक्टिकल तुम्ही आज करून आले. 59. मला वाटते अनेबल टू. कोणते ऑप्शन येणारच नाही? 2 ऑप्शनला उडवा. माइट आणि मस्ट. आता उरले 2. आता एकाला उडवा. उडवण्याचं कारण सांगा. वेअर हे पास्ट टेन्स मध्ये असते आणि कोड सुद्धा पास्ट टेन्स मध्ये असते. 60. बघा, मराठीमध्ये असं म्हणायचं आहे, तू माझं पुस्तक उद्या पण परत करू शकतो, काही घाई नाही. समजलं? कॅन. 60 झाले. 61. बापरे, खूप मागे गेलो आपण. 25 वर्ष झाले. 97. तू जेव्हा लेटर वाचशील तेव्हा तुला शॉक भेटेल. यू विल गेट अ शॉक. नेक्स्ट. हा जो क्वेश्चन आहे की 62, या प्रश्नाचं उत्तर घेण्याकरता तुम्ही त्या सेंटेन्सच्या सगळे शेवटचे 3 शब्द पहा. 1 महिन्याआधी. मी हिंट देऊन तुम्हाला हे सांगितलं की पास्ट टेन्स होते. आता ऑप्शन कोणते कटतील ते बघा. झाले 3 आपोआपच कटले. ही ससाच गेला, शाली गेला आणि मेचा भूतकाळ माहीत राहतो. उरला
कुठे अटॅक करायचं हे पण समजलं पाहिजे आणि हे प्रॅक्टिसचा पार्ट असतो. तुम्हाला एक जण सांगणारा पाहिजे, 100-200 क्वेश्चन पाहिजे, तिथनं मग ती जी मानसिकता ती बिल्ड होते. आता आम्ही अनेक एक्झाम दिले आणि अनेक क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्याच्यामुळे आम्ही पहिले वाक्य वाचतो, तुम्ही पहिले ऑप्शन वाचता, म्हणजे विचारण्याची गरज नाही आहे. तुम्ही पहिले ऑप्शन पाहून टाकता, नंतर मग सेंटेन्स पाहता. आम्ही पहिले सेंटेन्स पाहतो, त्याच्या स्टार्टिंगला काय आहे, मध्ये काय आणि शेवटी काय आहे, आणि पहिले आम्ही हे हेरतो प्रेझेंट टेन्सचे वर्ड आहे का पास्ट टेन्सचे वर्ड आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो तो 1 महिन्याआधी विदेशाला गेला असू शकतो असा त्या वाक्याचा अर्थ. म्हणून पाहिजे माइट. 63 लेसच्या पुढे फक्त आणि फक्त आणि फक्त बस संपलं, शुडच पाहिजे. 64 देऊ का हिंट सांगा, हिंट देऊ का? हॅवच्या पुढे कधी पण V3 पाहिजे असतं. मग जर तुम्ही ऑप्शन सी आणि ऑप्शन डी लिहिण्याचा प्रयत्न केला तर आहे का हॅवच्या पुढे V3? ते काय आहे, डू काय झालं V1, म्हणून खालचे दोन ऑप्शन येऊ शकत. मग पहिलं की दुसरं? पहिलं काय येणार नाही याचं काय? कुठे आहे पास्ट? अच्छा, पुढे पास्ट मध्ये असतं नाही असं नाही. मी सांगतो कारण काय. वेदरच्या पुढच्या वाक्यात लाईक आलं दिसतं, जे V1 आहे, जे प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून तिथे पहिल्या वाक्यात पण प्रेझेंट टेन्स पाहिजे. तुला आवडो किंवा न आवडो तो ते करेल असा अर्थ. 65 need not, must not, may not, would not. आता मला भाषांतर तुमच्या सोयीने करावं लागेल. टीचर म्हणतात की त्यांनी लेक्चरच्या दरम्यान बोलण्याची गरज नाही, बोलायला नाहीच पाहिजे आणि बोलता कामा नये. काय बोलण्याची गरज नाही, बोलायलाच नाही पाहिजे की बोलता कामा नये? हे मी थोडं दोरजेट सांगतो. लिहा कॉपीमध्ये, कॉपीमध्ये लिहा तुम्ही. हेडिंग द्या मेचं. वाटलं नाही की शिकवायला गेलं की हा ट्रेंड नाही झाला. आता कॉपीमध्ये हेडिंग द्या मेचं आणि पुढे लिहा मे इज इक्वल टू प्रोहिबिशन. प्रोहिबिशन मेचं एक फंक्शन राहतं प्रोहिबिशन, त्याचा अर्थ आहे मनाई, प्रतिबंध. मनाई, प्रतिबंध. पहिला सेंटेन्स, यू मे नॉट टेक फोटोज हियर. यू मे नॉट टेक फोटोज हियर. यू मे नॉट टेक फोटोज हियर. मराठी अर्थ होईल तुम्हाला इथे फोटो घेण्याची मनाई आहे, फोटो घेण्यास प्रतिबंध. सेकंड सेंटेन्स, चिल्ड्रन मे नॉट प्लक the flowers. Children may not pluck the flowers. फुलं तोडण्याची मनाई आहे. आणि शेवटचा सेंटेन्स, टुरिस्ट मे नॉट टेक फोटोज हियर. टुरिस्ट मे नॉट टेक फोटोज हियर. तर बऱ्याचशा डॅमवर हे सेंटेन्स दिलं असतं. टुरिस्ट मे नॉट टेक फोटोज हियर मीन्स टुरिस्ट लोकांना फोटो घेण्याची मनाई. तो क्वेश्चन कंट्रोवर्शियल आहे. हा जो क्वेश्चन आहे की हा क्वेश्चन कंट्रोवर्शियल आहे, वादग्रस्त आहे. कारण की तुम्ही ज्या प्रकारे भाषांतर कराल त्या प्रकारचं ऑप्शन तिथे सूट होईल. शिक्षक म्हणतात की क्लासेसच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी बोलण्याची गरज नाही, विद्यार्थ्यांनी बोलता कामा नये आणि विद्यार्थ्यांनी बोलायला नाहीच पाहिजे. तर आपण कुठलेही ऑप्शन टिक करू शकतो.
नेक्स्ट झाले का समजले? म्हणजे 65 क्वेश्चन त्यांनी आजपर्यंत विचारले अशा मॉडेल. पण ट्रेंड जर पाहिला तर हे जुने क्वेश्चन आज विचारले जात नाही. यांना रिअरेंज करून ते कुठल्या तरी प्रकारे विचारू शकतात. ठीक आहे. हा एक टॉपिक राहिला जो मला शिकवायचा आहे. टॉपिक आहे, तुम्ही हेडिंग द्या मे आणि माइट. मे आणि माइटचं हेडिंग द्या एकाच वेळेस. स्क्रीन चालू होते? स्क्रीन चालू की शिकू ओरली सांगा. इथे जे लिहिणार ते असं लिहिणार काय सांगू असं ओरलीच लिहा. पहिला सेंटेन्स, we save money. we save money. आता एवढ्या वाक्याला ब्रॅकेट करून द्या. वी पासून ते मनी पर्यंत त्याला म्हणतात पार्ट 1. we save money so that we may live comfortably. So that we may live comfortably. Second sentence, he ran fast so that he might catch the bus. He might catch the bus. Third sentence, we eat that we may live. ते तीनचे तीन वाक्य करेक्ट आहे. तर असं असतं, वाक्याच्या सेंटरला सो दॅट असेल, वाक्याच्या सेंटरला दॅट असेल, इकडे समजा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, या पुढच्या वाक्यात दॅट वाक्यात सब्जेक्ट प्लस मे प्लस V1 आणि जर का वाक्याच्या पहिल्या पार्ट मध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल, हा जो पुढचा पार्ट आहे या पुढच्या पार्ट मध्ये सब्जेक्ट प्लस माइंड पाहिजे. असं पॅटर्न आहे. मी आज सेंटेन्स खूपदा रिपीट केलं. वाक्याच्या पहिल्या भागात पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात पास्ट टेन्स पाहिजे. वाक्याच्या पहिल्या भागात प्रेझेंट टेन्स असेल तर दुसऱ्या भागात प्रेझेंट टेन्स पाहिजे. तेव्हा पहिला सेंटेन्स, she went early that she may get the bus. He studied hard so that he may achieve success. तुम्हाला हे पुढे जाऊन शिकावं लागतं की हे दोन्ही शब्द पर्पज इंडिकेट करतात. पर्पज म्हणजे हेतू. सांगा, पहिलं वाक्य करेक्ट आहे की दुसरं करेक्ट आहे? पहिलं करेक्ट की दुसरं करेक्ट? आन्सर याच्यात
आन्सर केलाय. इकडे प्रेझेंट टेन्स तर तिकडे मे करायचे, इकडे पास्ट टेन्स, दोन्ही हे आन्सर करेक्ट. हे पण चुकलंय, हे पण चुकलंय. वेंट एक V2 आहे आणि स्टडीड पण एक V2 आहे. इकडे इकडे मे नको आणि इकडे पण मे नको. इथे मेचा भूतकाळ पाहिजे. तर राहिला प्रश्न वाक्याचा अर्थ. या टेक्निक्स असतात. तुम्ही कसं तुमची डिमांड टेक्निकची असते. आमचं जे बेसिक असतं ते याचं असतं की ओव्हरऑल करायला पाहिजे. ती लवकर गेली. तुम्हाला इथे मराठीमध्ये एक शब्द म्हणावा असतो, जेणेकरून. ती लवकर गेली जेणेकरून तिला बस मिळू शकते आणि त्याने जास्ती अभ्यास केला जेणेकरून तो सक्सेस अचीव करू शकतो. वी join classes so that we blank space get knowledge. So सांगा answer. Can, could, might, की none of the. तिचा करेक्ट आहे. नन ऑफ द. अरे इथे लिहून ठेवलंय. वाक्याच्या मध्यभागी काय असेल ते स्टुडंट. त्याच्या आधीच्या वाक्यात V1 असेल म्हणजे टेन्स कोणता. तर पुढच्या वाक्यात काय पाहिजे. कुठे दिसलं नाही. तुम्हाला दिलं ऑप्शन की तुम्ही टिकच करता. कधी कधी नन ऑफ द बोलाय मान द्यायचं नाही पाहिजे. तिथे फक्त काय पाहिजे. चला हे लिहून घ्या. हाच एक टॉपिक होता. आता नाही शिकू आपण. इम्पॉसिबल. तुम्ही शिकाल का. शिकू का ना. शिकू का ना. तुम्ही लेवल ऑफ अंडरस्टँडिंग कमी होत जाईल. मला कम्फर्टेबल असेल. चल ठीक आहे. उद्या स्टार्ट करू. गरमी खूप जास्त होते. मी शिकवत राहील आणि तुम्ही घाम पुसत राहा.